लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता, ज्याची खूप लाडक्या ताईंना आतुरता लागलेली आहे की हा 14वा हप्ता आम्हाला नेमका कधी भेटणार आहे सर, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे सर. कारण की ऑगस्ट महिना पूर्ण संपलेला आहे, सप्टेंबर महिन्याचे पण पहिले 2-3 दिवस संपलेले आहेत, तरी पण अजून जीआर आलेला नाहीये. मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे लाडक्या ताईंना, तर त्याच्याबद्दल मोठे मोठे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत. तर सगळ्या लाडक्या ताईंना एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे, तर त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. 14वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कोणत्या तारखेला भेटणार आहे, जीआर कधी येणार आहे, काय आपल्या मागण्या असणार आहेत, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. चला वेळ न वाया व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करत आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि लक्षात घ्या ताईंनो, अजून एका पडताळणी बद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. एका जिल्ह्याचं अजून एक नाव आलेलं आहे समोर, ते तुम्हाला मी पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. त्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. टीव्ही 9 ची बातमी असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी स्पष्ट शब्दात सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. पडताळणी जोरामध्ये सुरू आहे आणि जर तुम्हाला पडताळणीमध्ये या ठिकाणी पात्रता आली तरच तुम्हाला 14वा 15वा हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लाडक्या ताईंनो हप्ता भेटणार नाहीये. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि लाडक्या ताईंनो सगळ्यांना 14वा हप्ता हवा असेल, आपलं नाव, जिल्हा आणि तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका येऊन पडताळणी करून गेलेल्या आहेत का, पटपट सर्वांनी सांगायचं आहे. कारण की लाडक्या ताईंनो पडताळणी सुरू आहेत. 14वा हप्ता तुम्हाला त्याच्यानंतर या ठिकाणी भेटणार आहे की काय, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर या ठिकाणी बघूया तारीख नेमकी काय फिक्स झाली आहे का, 14वा हप्ता वाटप कधी होणार आहे, वितरणाचा जीआर येणे गरजेचं आहे, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. आणि 14वा हप्ता किती मिळणार आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओला आता काळजीपूर्वक बघायचं आहे, सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या ताईंनो बघा, 14वा हप्ता अजून या ठिकाणी भेटलेला नाहीये. बऱ्याच लाडक्या ताई विचार करत आहेत की सर आम्हाला 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, मग 14वा हप्ता आम्हाला भेटणार आहे का, काय भेटणार आहे का नाही हे पण आम्हाला सांगा. आणि आमचं पात्रतेमध्ये नाव कमी झालंय त्याच्याबद्दल आम्हाला नेमकं काय करावं लागेल. तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. बघा आपण हातावर हात ठेवून शांत बसणार नाहीये आणि आपण या ठिकाणी फक्त अपडेट देण्यासाठी व्हिडिओ बनवत नाहीयेत, तर तुमच्यासाठी लढणार आहे, झगडणार आहे. बघा मागच्या 1-2 महिन्यापूर्वी या ठिकाणी मी मागणी पत्र घेऊन सगळीकडे दाखवलं होतं किंवा सगळ्या आमदार खासदार साहेबांना त्यांना जाऊन मी या ठिकाणी दिलं होतं, मंत्र्यांना पण या ठिकाणी दिलं होतं. तर या स्वरूपात परत एकदा एक नवीन मागणी पत्र आपण तयार केलेलं आहे आणि या मागणी पत्राला आपल्याला आता पुढाकार घेऊन काय करावं लागेल, सगळ्यांना या ठिकाणी द्यायचं आहे. तर सुरुवात आपण या ठिकाणी पुण्यापासून करत आहे. तर एक छोटा प्रश्न विचारतो लाडके ताईंनो, बघा मी तुमच्यासाठी उभा राहिलेलो आहे, तुमच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. पुण्यामध्ये कोण कोण लाडक्या ताई आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारण की मी या ठिकाणी पुण्यामध्ये आहे, पिंपरी चिंचवड मध्ये मी या ठिकाणी राहतो. तर पिंपरी चिंचवड मध्ये, पुण्यामध्ये कोणत्या कोणत्या लाडक्या ताई राहतात एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की सुरुवात करावं लागेल. मागणी पत्र आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या आमदार साहेबांना असतील, खासदार साहेबांना असतील, नगरसेवकांना असतील किंवा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना असतील, पीसीएमसी ऑफिस मध्ये असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला मागणी पत्र द्यावे लागणार आहेत आणि मागणी पत्र देऊन आपल्याला या ठिकाणी पुढाकार घ्यावा लागणार आहे. जर आपण शांत राहिलो तर बघा आपल्याला काहीच भेटणार नाहीये. हळूहळू जसं 12व्या हप्त्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताई कमी झाल्या, 13व्या हप्त्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताई कमी झाल्या, 14व्या हप्त्यामध्ये पण बऱ्याच लाडक्या ताई कमी होतील आणि या ठिकाणी काहीच तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत. त्याच्यामुळे सर्वांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. हा तुमचा लाडका दादा, ट्रिक्स गुरु दादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे, तुमच्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. आता मागणी पत्र काय असणार आहे व्यवस्थित समजून घ्या लाडक्या ताईंनो. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय आणि 14वा हप्ता तर भेटणारच आहे, काळजी करायची गरज नाही. त्याचे डेट्स पण तुम्हाला मी खाली सांगणार आहे, काळजी करू नका. पण मागणी पत्र काय असणार आहे, मागण्या काय करायच्या त्या खूप महत्त्वाच्या असणार आहे. कुणी ना कुणीतरी आवाज उठवावा लागणार आहे. कारण की 1-2 महिन्यापासून मी आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे किंवा मी तुमच्यासाठी या ठिकाणी झगडायला सुरू केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तरच आपल्याला या ठिकाणी पुढे जाता येईल लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सपोर्ट आहे असं लिहायचंय. आणि पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवड मध्ये कोण कोण लाडक्या ताई राहतात पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचे. चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली पहिली मागणी असणार आहे, ज्या महिलांना 12वा 13वा हप्ता मिळालेला नाहीये त्यांची लवकरात लवकर पडताळणी करून त्यांना मागील सर्व हप्ते द्यावे. या मागणीला कोण कोण सहमत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे किंवा तुमच्या काही मागण्या असतील त्या पण कमेंट बॉक्स मध्ये टाका. पहिली मागणी आपली अशी असणार आहे
ज्या ताईंना 12वा हप्ता 13वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांच्या लवकरात लवकर पडताळण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांना पडताळणी झाल्यानंतर त्यांना पहिले सगळे हप्ते भेटायला पाहिजेत। असं नको व्हायला की पडताळणी 15व्या हप्त्यामध्ये झाली मग 15व्यापासून पुढचे हप्ते भेटतील, असं नाही। 12वा पण भेटायला पाहिजे, 13वा भेटायला पाहिजे, 14वा भेटायला पाहिजे, 15वा भेटायला पाहिजे। जोपर्यंत त्यांना त्यांची तपासणी पूर्ण होत नाही, त्यांच्या पात्रता ठरत नाही, ते सगळे हप्ते या ठिकाणी भेटायला पाहिजेत। कारण आता 14वा हप्ता चालू आहे, त्याच्यामुळे 12वा आणि 13वा हप्ता भेटला नाही त्या लाडक्या त्यांना सगळे हप्ते भेटावेत अशी आपली पहिली मागणी असणार आहे। कोण कोण या मागणीला सहमत आहे पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। लाडक्या आता मी सुरुवात केली आहे, पुढाकार घेतलेला आहे। महाराष्ट्रातला बघा एकमेव मी तुम्हाला बघितलं असेल की मी पुढाकार घेऊन या ठिकाणी तुमच्यासाठी मागण्या करत आहे, सरकारकडे वेगवेगळ्या आमदार खासदार साहेबांकडे जात आहे। आणि तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी शांत बसलेलो नाहीये लाडक्यानो। तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये मी वेगवेगळ्या आमदार साहेबांना भेटलेले फोटो पण मी दाखवणार आहे, कारण मी शांत बसणार नाहीये, तुमच्यासाठी लढणारा माणूस आहे। पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे। तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर मी एकटा काही करू शकणार नाहीये लाडक्या। त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि हे तुमच्यासाठी मी चालू केलं, त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे। आता दुसरी मागणी आपली अशी आहे की घरात कमीत कमी 2 महिलांना लाभ चालू ठेवायला पाहिजे। म्हणजे बघा लाडक्या त्यांचा असा प्रॉब्लेम झालाय की घरामध्ये काय होतंय, 2 विवाहित असल्या तरी त्यांचा लाभ बंद करून टाकलाय। या ठिकाणी 2 पेक्षा जास्त लाडक्या असले तरी त्यांचा लाभ बंद करून टाकलाय। म्हणजे काय 2 पेक्षा जास्त असला की सगळ्यांचाच लाभ बंद करून टाकलाय। घरामध्ये 2 विवाहित स्त्रिया असल्या तरी त्यांचा लाभ बंद करून टाकलाय। घरामध्ये 2 अविवाहित स्त्रिया असल्या तरी त्यांचा लाभ बंद करून टाकलाय। त्याच्यामुळे सरकारकडे आपली एक मागणी असणार आहे, सरकारकडे कळकळीची विनंती असणार आहे की बाबा घरातल्या कमीत कमी 2 लाडक्या बहिणी ठेवा। म्हणजे त्याच्यामध्ये बघा एक विवाहित अविवाहित अशी 8 लावू नये। म्हणजे तुम्ही कोणतीच 8 लावू नका, विवाहित आहे का अविवाहित आहे असं काही न करता सरसकट घरामधल्या एका कुटुंबामधल्या रेशन कार्ड वरल्यांच्या 2 लाडक्या ताईंना पैसे द्यावेत अशी सरकारकडे विनंती आहे। ही दुसरी आपली मागणी असणार आहे। तर लाडक्या ताईंना तुमच्या सगळ्यांचा या दुसऱ्या मागणीला सपोर्ट आहे का, पाठिंबा आहे का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। कारण की लाडक्या ताईंनो तुमच्याशिवाय हे शक्य नाहीये। मी पुढाकार घेतलेला आहे, तुम्ही पण या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे। ज्या महिलांचा लाभ ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यात मिळावा, ही आपली तिसरी या ठिकाणी मागणी आहे की ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये मिळायला पाहिजे। म्हणजे ऑगस्ट महिना संपून गेला तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट मध्येच भेटायला पाहिजे। सप्टेंबर महिना चालू आहे, सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर मध्येच भेटायला पाहिजे। अशा स्वरूपाची आपली ही तिसरी मागणी असणार आहे। आणि चौथी मागणी आहे की 2100 रुपये हप्ता लवकरात लवकर चालू करावा। ही पण चौथी खूप महत्वाची मागणी असणार आहे। 2100 रुपये जर चालू झाले तर निराधारताईंना बघा एक 500-600 रुपये वरचे काहीतरी अजून त्यांचे काही 2100 त्यांना भेटत असतील किंवा 2.5 काही भेटत असतील, त्याच्यात बाबा त्यांना काहीतरी 400-500 रुपये निराधारताईंना असतील, शेतकरी त्यांना अजून वाढून भेटेल। त्याच्यामुळे लवकरात लवकर 2100 रुपये पण करावेत। आपली ही चौथी मागणी आहे। आपला सर्वांचा ट्रिक्स गुरु हे म्हणजे मी स्वतः या ठिकाणी तुमच्यासाठी ही मागणी करत आहे लाडक्या ताईंनो। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंचा सपोर्ट आहे, पिंपरी चिंचवड मध्ये जर आपल्याला एकत्र यायचं म्हणलं तर कोण कोण लाडक्या ताई पुढे येतील बघा, मी तुमच्यासाठी पुढाकार घेत आहे। कोण कोण पुढे येईल एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। शनिवार रविवारी आपल्याला भेटता येऊ शकतं लाडक्या ताईंनो। कमेंट बॉक्समध्ये मला सर्वांनी सांगायचंय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि पिंपरी चिंचवड मधल्या ताईंनी तर लवकर लवकर सांगायचं। पुण्यातल्या ताईंनी सांगितलं तर चालेल, पुण्यामध्ये पण मी तुमच्यासाठी भेटायला यायला तयार आहे। मी शांत बसणारा माणूस नाहीये, तुमच्यासाठी झटणारा झगडणारा माणूस आहे लाडक्या ताईंनो। महाराष्ट्रामध्ये बघा लाडक्या बहिणीचं आपल्या सगळ्यात मोठं चॅनल आहे ट्रिक्स गुरु, सगळ्यात मोठं लाडक्या बहिणीचं ऑथेंटिकेट चॅनल। त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी पुढाकार घेतलाय, सगळ्यांनी सपोर्ट करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु।